गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, जय श्रीराम जय हनुमान, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला असा जयघोष करत टाळ मृदुंगाचा गजर आणि बेंजोच्या निनादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांची मंगळवारी दमानी नगरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेतील जय श्रीरामांचा भगवा ध्वज सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। सोलापुरातील साई सुपर मार्केटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं दमानी नगर येथील शुभम हॉलच्या मैदानावर 2 ते 8 या जानेवारीत या कालावधीत परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेचं आयोजन करण्यात आलं होतं। मंगळवारपासून ज्ञानेश्वरी भावकथेला मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। तत्पूर्वी जामश्री मधील श्री हनुमान मंदिरात परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचं पूजन तसेच ग्रंथपूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला। फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेबरोबरच डोईवर कलश घेतलेल्या महिला या शोभायात्रेत मोठ्या भक्तिमय वातावरणात सहभागी झालेल्या होत्या। यावेळी संयोजन समितीचे प्रमुख मुकुंद भट्टड यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 6 च्या वतीने या प्रभागाचे माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सपत्नीक प्रभागाच्या वतीने स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांची मनोभावे औक्षण करून स्वागत केलं। यावेळी प्रभाग क्रमांक 6 च्या वतीने गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि जय श्रीरामांचा एकच जयघोष करण्यात आला। या प्रसंगी संध्याताई वानकर, ज्योत्स्नाताई सुपाते, भाग्यश्री मंगळुरे, सुमन रुपनर, दीपिका मनोरे, आशा राणी मोरे, अंबुबाई यमदे, यशोधरा जाधव, सविता डोंगरे, संगीता पाटेकर, सुगलाबाई पाटोळे, कुसुम साठे, सरोज माने, जयश्री पाटील, मीनाक्षी लेंडवे, सोनाबाई गुळवळे, उमा हक्के, मायाबाई साबळे, विमल पवार, कल्पना मसलखाम, सुंदर कांबळे यांच्यासह प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादा दादा ओ दादा 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 इकडे इकडे वहिनी वहिनी ओ दादा दादा वहिनी वहिनी इकडे जय श्री राम की प्रभु रामचंद्र चलो एक मिनट अभी आओ नीचे पवन शंकर Like, subscribe, click on the bell.